उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर 2 यांच्या कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 38 उपद्रवी गुन्हेगारांना तडीपार करून त्यांच्या मुसक्या आवळल्या। उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर क्रमांक 2 यांच्या कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 38 उपद्रवी गुन्हेगारांना तडीपार करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी गेल्या 3 वर्षात ही कारवाई करून गुन्हेगारांवर वचक बसवला आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावावर ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांनी दिले। प्राप्त माहितीनुसार कलम 56 अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तडीपारची कारवाई करण्यात येते। सन 2023 मध्ये अशा प्रकारच्या 8 व्यक्तींवर 2024 मध्ये 12 तर 2025 मध्ये 6 आणि आता चालू 2026 मध्ये एकाची तडीपारी केली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 57 अंतर्गत देखील तडीपार कारवाई करण्यात येते। या कलमानुसार गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कडक पावलं उचलली जातात। सन 2024 मध्ये या कलमानुसार 11 प्रकरणांमध्ये तडीपारची कारवाई करण्यात आल्याची नोंद आहे। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्यानं कठोर उपाययोजना केल्या जात आहेत। तडीपार ही त्यापैकीच एक प्रभावी कारवाई मानली जाते। या अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ठराविक कालावधीसाठी जिल्हा किंवा परिसरातून बाहेर काढलं जातं, ज्यामुळे स्थानिक पातळीवर गुन्हेगारीला प्रतिबंध होण्यास मदत होते। प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तसंच महसूल विभाग समन्वयानं काम करत असल्याचं चित्र आहे। आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी स्पष्ट केलं।